पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे जवळपास 30,000 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे आणि 20 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आला होता आणि 4 फेब्रुवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याचबरोबर 20 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होता आणि या भरतीमध्ये फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणत्याही पेपरने कोणत्याही ग्राउंडने 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। मागील वर्षीचा जर मी तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ जर दाखवला ना तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हैराण या ठिकाणी होणार आहे। 47% या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन झालं आहे काही काही डिव्हिजनमध्ये, त्याचबरोबर 47.5% सुद्धा काही काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। एवढ्या कमी पर्सेंटेजवर मुलांचं सिलेक्शन झालं आहे। कोणाकोणाचं जे विद्यार्थी मित्रांनो 60% सिलेक्शन झालं आहे, कोणाकोणाचं 65% सिलेक्शन झालं आहे, कोणाकोणाचं 68% सिलेक्शन झालं आहे, कोणाकोणाचं 60% सिलेक्शन झालं आहे, कोणाकोणाचं 70% सिलेक्शन झालं आहे। एवढं जे विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षीचा कट ऑफ गेला एका डिव्हिजनचा, तर ते डिव्हिजन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। सिक्रेट आहे, कोणाला सुद्धा माहित नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो कमी पर्सेंटेजमध्ये आपलं या ठिकाणी सिलेक्शन होत आहे। तर कोणत्या डिव्हिजनमध्ये मागील वर्षी कट ऑफ कमी गेला होता हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, फी काय आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे, म्हणजे SC/ST कॅटेगरीचे 18 ते 45 पर्यंत आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरू शकता। फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते, SC/ST कॅटेगरीचे असेल तर 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही। महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असेल SC/ST OBC EWS NTV जो पण SBC कोणत्या कॅटेगरी तर 1 रुपया सुद्धा आपल्याला फी लागणार आहे। आणि पगारचा जर आपण विचार केला तर BPMचं जे पद आहे BPM मध्ये पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। त्याचबरोबर जे ABPMचं पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर यामध्ये 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। डाकसेवकचं पद आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं हे पत्रक या ठिकाणी आलं, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। जो सब्जेक्ट आहे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टाइमलाईन फॉर ऑनलाईन अप्लिकेशन। आणि त्याचबरोबर खाली काय म्हटलं आहे, सर अँड मॅडम धिस इज रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरी। मी हे या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये एवढं काही वाचून दाखवत नाही, कारण की जास्त टाईम या ठिकाणी होणार आहे। सरळ सरळ मी तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये हे पत्रक या ठिकाणी वाचून दाखवून देतो। तर काय म्हटलं आहे, जो विषय आहे तर तो जीडीएस ऑनलाईन सहभाग वेळापत्रक 1 जानेवारी 2026 तयारी आणि ऑनलाईन अर्जासाठी वेळापत्रक। सर अँड मॅडम हे जीडीएस ऑनलाईन सहभागासाठी विभाग आणि मंडळाद्वारे करावयाच्या तयारीच्या सराव वेळापत्रक 1 जानेवारी 2026 आणि जीडीएस सहभाग पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेच्या संदर्भात आहे। या संदर्भात जीडीएस ऑनलाईन सहभागाच्या सध्याच्या वेळापत्रकाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी खालील वेळापत्रके निश्चित करण्यात आल्या। पहिल्यामध्ये काय म्हटलं, विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे, हे जे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे डाकसेवकचे किती काढायचे, BPMचे किती काढायचे, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचे किती काढायचे हे त्या दिवशी ठरवलं जाणार आहे। त्याचबरोबर विभागाने मंडळाद्वारे ताब्यात घेतलेल्या रिक्त पदांना मान्यता 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत आणि थेट भाषणाद्वारे रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 14 जानेवारी 2026 पर्यंत आणि ऑनलाईन नोंदणीसाठी सुरुवात आणि शेवटची तारीख जी असणार आहे तर ते 20 जानेवारी पासून ऑनलाईन फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि 4 फेब्रुवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणि शुल्क पेमेंट भरण्याची जी तारीख आहे 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत आणि अर्जात जर आपल्याला दुरुस्ती करायची एडिटिंग करायची असेल तर 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत आणि पहिली जी लिस्ट लागणार आहे 20 फेब्रुवारी 2026 ला पहिली लिस्ट या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा, रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा मागच्या वर्षी कोणत्या डिव्हिजनचा सर्वात कमी कट ऑफ गेला होता ते तुम्हाला सांगून देतो, जे सांगून तुम्ही सुद्धा या ठिकाणी हैराण होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे ऑल इंडियासाठी निघते, म्हणजे ऑल इंडियामध्ये आपण कुठेही फॉर्म भरू शकतो, महाराष्ट्रामध्ये भरू शकतो, बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा भरू शकतो। पण मागच्या वर्षी जो कट ऑफ
गेला होता 5व्या लिस्टमध्येच मागच्या वर्षी जो कडाप गेला होता नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे जे विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे या ठिकाणी जे दरवर्षी कडाप खूप कमी जाते। मागच्या वर्षी जर पाहिला आपण तर मागच्या वर्षी 5व्या लिस्टमध्ये जो कडाप गेलाय तुम्ही बघू शकता या ठिकाणी 47 मार्कवाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं ज्याला 47.5% होते तर त्याचं सिलेक्शन झालंय। तर पहा सुपसिंग गाव आहे सुपसिंग गावामध्ये 47.5% सिलेक्शन झालं एका विद्यार्थ्याचं। त्याचबरोबर जे त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर टेंगपोंग म्हणून गाव आहे त्या ठिकाणी बीपीएमचा पद होता ब्रँच पोस्ट मास्टरचा एवढा हायफाय पद असून सुद्धा त्या ठिकाणी जो कडाप लागलाय 47.5% कडाप लागलेला आहे। तूतन यू हे डिव्हिजन आहे हे गाव आहे त्यामध्ये जो कडाप गेला 64.2 वर कडाप त्या ठिकाणी गेला आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ओट्टे चेडा हे या ठिकाणी गाव आहे आणि एबीपीएमचा पद होता 60% वर या ठिकाणी सिलेक्शन एका विद्यार्थ्याचं झालं आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर याकली सुलिंग हे गाव आहे या ठिकाणी एबीपीएमचा पद होता 64.6% वर या ठिकाणी मुलाचं सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही बघू शकता योंगोंग गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा 72% वर सिलेक्शन मुलाचं त्या ठिकाणी झालेलं आहे। एवढा कमी कडापावर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे तर ती मी लिस्ट तुम्हाला दाखवून देतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे तुम्ही बघू शकता मागील वर्षीचा कडाप आहे म्हणजे 5वीच लिस्ट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी दिलेला आहे नॉर्थ ईस्ट सर्कल 5वी लिस्ट आहे। तर यामध्ये तुम्ही कडाप बघू शकता किती कमी कडाप गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही 47% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं मी तुम्हाला ते या ठिकाणी दाखवून देतो आणि झूम करून सुद्धा त्या ठिकाणी दाखवणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 62% या ठिकाणी मुलाचं सिलेक्शन झालं आहे गीची डिग्नियम हे डिव्हिजन आहे तिथला कडाप आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणखीन तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आणखीन तुम्हाला या ठिकाणी कडाप दाखवून देतो तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सेरा हे गाव आहे बघू शकता सेरा गाव आहे आणि अरुणाचल प्रदेश मधलं सेरा गावामध्ये तो कडाप गेला फक्त 45% या ठिकाणी कडाप गेला 45.6% या ठिकाणी कडाप गेला बघू शकता अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे बघू शकता 45% या ठिकाणी कडाप गेलाय। त्यानंतर दाखवून देतो 47% एक कडाप गेला बघू शकता सुपसिंग गाव आहे एबीपीएमचा पद होतो सुपसिंग गावामध्ये 47.5% या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी झालाय 47% वर सिलेक्शन झालंय। त्यानंतर तुम्ही बघू शकता आणखीन दाखवून देतो हे बघा तुम्ही टेंगपोंग गाव आहे बघू शकता टेंगपोंग विलेज आहे इथला डिव्हिजन आहे बीपीएमचा पद होता तिथं टेंगपोंग मध्ये बघू शकता बीपीएमचा पद होतो आणि जो कडाप गेला होता 47.5% वर या ठिकाणी कडाप त्या ठिकाणी गेला होता ठीक आहे। आणि त्यानंतर मी तुम्हाला 64% या ठिकाणी दाखवून देतो तूतने यू बघू शकता हे डिव्हिजन आहे तर बघू शकता 64.2% वर या ठिकाणी कडाप गेलेला आहे फक्त। त्यानंतर 60% वाला बघू शकता ओट्टे चेडा गाव आहे एबीपीएमचा पद होता 60% वर त्या ठिकाणी सिलेक्शन झालंय बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी याकिल सुलिंग हे गाव आहे याकिल सुलिंग विलेज आहे इथला जो डिव्हिजन आहे 64.6% वर या ठिकाणी सिलेक्शन झालंय 64% वर सिलेक्शन झालेलं आहे बघू शकता। त्यानंतर 72% सुद्धा तुम्हाला दिसत असेल तर इथला जो कडाप आहे दरवर्षी कमी जात असते महाराष्ट्रातले सुद्धा विद्यार्थी इथं अर्धा भरू शकता एक लक्षात ठेवा।